तर राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचं बंधन आता शिथिल होणार असं दिसतंय। 11वी 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसणार आहे। नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून तशी माहिती समोर आली आहे। 10वी पर्यंत इंग्रजी भाषा सक्ती कायम राहण्याची शक्यता आहे। तर जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचं अभ्यासक्रमातील बंधन शिथिल होत आहे। सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण हे बंधनकारक आहे, मात्र यापुढे 11वी आणि 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसेल असं राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून समोर आलंय। 10वी पर्यंत इंग्रजी भाषेचं नेमकं स्थान काय याबाबत मात्र संदिग्धता आहे। तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे। त्यावर गुरुवारपासून ते म्हणजेच 23 मे पासून आजपासून ते 3 जून पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहे। तर मातृभाषा आणि भारतीय भाषांना आराखड्यामध्ये विशेष महत्त्व दिल्याचं दिसतंय। त्याचबरोबर परदेशी भाषा शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे अशी ही सूचना करण्यात आली आहे। त्याचवेळी सध्या 1ली पासून बंधनकारक असलेल्या इंग्रजी भाषेच्या शिक्षणाबाबत मात्र संदिग्धता दिसून येते। 3री पासून 12वी पर्यंत मातृभाषा किंवा परिसर भाषेचे शिक्षण बंधनकारक करण्यात आलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।